प्रहार संगठन के प्रमुख बच्चू कड़ू आज सोलापुर दौरे पर है, लेकिन इस दौरे से पहले कड़ू के काफिले को एक मस्जिद ट्रस्ट के अधिकारियों ने रोक लिया। प्रदर्शनकारियों ने कड़ू के काफिले को रोककर स्थानीय प्रहार नेता के खिलाफ कई गंभीर आरोप लगाए। सोलापुर की सड़कों पर कड़ू के काफिले को रोकने वाले यह लोग काली मस्जिद ट्रस्ट के अधिकारी हैं। काली मस्जिद ट्रस्ट के पदाधिकारियों ने प्रहार के नगर कार्यकारी अध्यक्ष खालिद मनियार पर जबरन वसूली की मांग करते हुए मस्जिद की जमीन हड़पने का गंभीर आरोप लगाया। एक और बच्चू कड़ू सोलापुर में कार्यकर्ताओं को सम्मानित करने के लिए संताजी धड़ाजी पुरस्कार देने यहाँ पहुंचे थे। ऐसे में उन्हीं के पार्टी के नेता पर लगे इस तरह के आरोप कई सवाल खड़े करते हैं। हालांकि बच्चू कड़ू ने कार से बाहर निकलकर प्रदर्शनकारियों से ज्ञापन स्वीकार करते हुए उचित कार्रवाई का आश्वासन भी दिया। दिलचस्प बात यह है कि जिस अधिकारी के खिलाफ ये विरोध प्रदर्शन किया गया उसका नाम खालिद मनियार था, जो बच्चू कड़ू के साथ मौजूद भी था। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चू कडू साहेब आल्यानंतर आम्ही काली मस्जिद ट्रस्ट सोलापूरच्या वतीने इथं आलेलो आहोत आणि साहेबाला निवेदन दिले। निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मस्जिदची जागा खालिद मनियार जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटखेवाले झाले, मटकेवाले झाले, आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे। या मागणी केल्यामुळे आम्ही आज बच्चू कडू साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या सदिच्छितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला 5 लाख रुपये खंडणी मागत आहे। आम्ही वारंवार पोलीस प्रशासन, पोलीस कमिशनर साहेब, आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मस्जिदी जागा हडप कराले, तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे। पण खालिद मनियार अत्यंत षडयंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे। का फक्त या कारणाने एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे, माझे भलते लोक माझे ओळखीचे नेते मंडळी माझी आहे, माझ्याकडे पैशाचा पावर आहे, पोलीस प्रशासनाला मी खिशात ठेवतो, अशी गोष्टी मस्जिदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोललेले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मस्जिद जागा कधी सोडणार नाही, हे आमची बापदाती जागा आहे, आम्ही कायमस्वरूपी इथे राहणार, तुम्हाला काही करायचं ते करा, या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे। यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे। ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी। त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालिद मनियारकडे, ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टी सोबत व्यवहारासाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कुठली देणगी आणि भाडे देत नाही। उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं 6,000 7,000 रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे। औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वक्फ बोर्डला चाललो, मला देणगी द्या, या सगळ्या गोष्टी करत आहे। आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मस्जिद हे सगळ्यात जुनी प्राचीन काळी मस्जिद आहे। बच्चू कडूंनी आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही 100% काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहामध्ये या, आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू। पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी 5 लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे, ह्याच्यापासून आम्हाला जीव मारण्याची धमकी येत आहे, तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून। नाव काय? माझं नाव अझर जमादार, मी काळी मस्जिद ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी मस्जिद सेवा करत आहे सध्या।